राम कृष्ण हरि जय जय 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 राम कृष्ण हरि विठ्ठला माय बापा पंढरीनाथा विठ्ठला माय बापा पंढरीनाथा जय जय राम कृष्ण हरि 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 महाराज आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए पधारिए विराजिए पधारिए विराजिए महाराज आइए महाराज विराजिए आइए गुरुदेव विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरु तू माझे आई मजला ठाव द्यावा पायी मच्छिंद्रनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी गोरख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमस्तुते नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय आताणमणवाघेश्वरी जी ब्रह्मयाची निजकुमारी तिच्या चरणरजा वारंवारी मस्तक चरणी आपलीत असे श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सांब सदाशिवाय नमः श्रीमद्भागवत महापुराण की श्री राधा रानी सरकार की महापुराण की परम मंगलमय परात्पर अकार करुणा वरुणालय भक्त वंचित कल्पतरु दयागण सचितानंद भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या असीम कृपेनं चालू असणारा हा भक्ती यज्ञ सोहळा ज्ञान यज्ञ सोहळा आणि आज आपण चौथ्या दिवसामध्ये प्रवेश करत आहोत। चौथ्या दिवसामध्ये काल आपण भक्त प्रल्हादाचं चरित्र बघितलं आणि हे भक्त प्रल्हाद भक्ती केली आणि भगवंत भक्तासाठी उभा राहतो असं आपण भगवंताचं चरित्र बघितलं। नरसिंह भगवंताचा अवतार बघितला आणि आज आपण भगवंताचा जन्म बघणार आहोत। भगवंताचे जे झालेले अवतार आहेत मच्छ कच्छ वराह वामन
नरसिंह जे अवतार आहेत भगवंताचे आणि तो भगवंत कधी जन्म घेत असतो ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी येत असते त्यावेळेस भगवंत अवताराला येत असतात माईबाप। एकदा मोठ्या प्रेमाने सर्वांनी भजन करायचं आहे। राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 भजन करा गोविंद राधे श्री राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे 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 गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे गली में राधे 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 पंढरपुर में राधे 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 आशीर्वाद नगर में राधे राधे नगर में राधे राधे अयोध्या नगर में राधे 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 वाह एक दयांच्या करता टाळी वाजवा। चला नाही आपल्याला कथा बघणार आहोत। शुक्राचार्याने बळीराजाकडून विश्वजित नावाचा यज्ञ करून घेतला आणि ह्या यज्ञाने बळीराजाकडे सर्व आधिपत्य आलं। सगळं आधिपत्य त्यांनी करून घेतलं। मायबाप आता काय करावं? देवादेवकांकडे सत्ताच राहिली नाही, सगळी सत्ता ह्यावेळी राजाकडे आली आणि हे सर्व शासन बळीकडे गेल्यानंतर सगळे देव विष्णू भगवंताकडे गेले। काय करावं देवा?
देवाने सांगितलं की योग्य काळाची वाट बघा. कशाची? योग्य काळाची वाट बघा. कारण कुठल्याही कार्यामध्ये प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, प्रत्येकाची एक वेळ ठरलेली असते. तर त्या गोष्टीची तुम्ही वाट बघा, वेळ बघा, निश्चित होईल. आणि आता हे सगळे भगवंताकडे गेल्यामुळं जो विश्वजित नावाचा यज्ञ चाललेला होता, या विश्वजित नावाच्या यज्ञामधून सगळं शासन स्वर्गीचं बरे का सगळं आता ह्या बळीराजाकडे आलेलं आहे. आता भगवंताकडे गेल्यानंतर भगवंताने काय केलं, असं छोटस भगवंताने बरे का, एक भगवंत आता खूप चतुर असतो माईबाप, आणि त्याला काय करायचं असतं ना हे त्यांना आधीच माहिती असतं बरे का. तो शिरोमणी गुण लावण्याची खरी मुकुट सकळा म्हणे म्हणजे तुझी विनोबा जग लावण्याची खरी चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खरी मुकुट सकळा बळीराजाची जी आई आहे ना, ती बळीराजाची आई ज्यावेळेस हा यज्ञ चाललेला असतो आणि ते शुक्राचार्य हे बळीराजाचे गुरु असतात, आणि आता भगवंताकडे हे देव सगळे गेले असताना आपल्याला झाकी स्वरूपात हे भगवंत बघायचे आहे बरे का. सर्वांना झाकी स्वरूपात भगवंताचा अवतार बघवायचा आहे. आणि मग तोपर्यंत 2च मिनिटं तुम्ही भजन करा. मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है. हे देव भगवंताकडे गेल्यामुळं भगवंत हा भक्तासाठी नेवती या ठिकाणी अवतार झालाय. बोल वामन भगवान की जय, वामन भगवान की जय, वामन भगवान की भगवान सुस्वागतम भगवान स्वागतम भगवान स्वागतम भगवान. त्याची अशी फक्त लंगोटी लावलेली अशी सुंदर मूर्ती, डोक्यावरती अशी छत्री आहे, हातामध्ये असं कमुंडलू आहे, आणि ज्या ठिकाणी ह्या बळीराजाचा यज्ञ चाललेला आहे ना मायबाप, ह्या यज्ञापर्यंत आता हे वामन भगवान जाणार आहेत. म्हणून मग भगवंताचा जन्म झाला आणि ते आता त्या बळीराजाकडे गेले. बळीराजा भगवंताला बघितल्यानंतर बळीराजाचे गुरु देखील त्याच ठिकाणी होते. बळीराजाने बघितलं यज्ञ चाललेला आहे. आता बळीराजाला देव मागतोय, म्हणते तुम्हाला काय पाहिजे मागा. देवाने सांगितलं मला काहीच नको, मला फक्त 3 पावलं भूमी दान दे. इतका शूर म्हणजे इतका आता
त्याच्याकडं फार काय आहे. भगवंत अगदी नाजूक स्वरूप ह्या भगवंताचं आहे. आणि ह्या नाजूक स्वरूपामध्ये भगवंत असल्याने त्याला वाटलं आता हे देव आपल्याकडे नक्की काय मागणार आहे, काय मागू शकतात. पण देवाने 3 पावलं भूमी मागितली. आणि ती आदिती माता असते बळीराजाची आई. ती बळीराजाची आई काही वेळाने येते. आणि ही बळीराजाची आई काही वेळाने आल्यानंतर ही बळीराजाची आई सांगते का ज्या वेळेला तुझे वडील होते, माझे पती होते, तेव्हा मी सती गेले नाही. आणि मी सती गेले नाही. आज मला धन्यता वाटते. काय कारण आहे? धन्यता ह्या गोष्टीची वाटते मला का माझ्या गर्भातून, माझ्या पोटातून तू जन्माला आला. बळीराजा तू जन्माला आला. कारण काय त्या मातेचं असं बोलण्याचं, असं म्हणण्याचं काय कारण आहे? कारण ती जी माता आहे तिच्या उदरातून बळीराजाने जन्म घेतला. आणि ती आई सांगते अरे तुझ्याकडे जगाचा मालक काहीतरी मागतोय. आणि मला आनंद वाटतोय का माझ्या बालकाकडून जगाचा मालक काहीतरी मागतोय. त्या आईला आनंद वाटतो. आणि बाळा काही जरी झालं तरी पण तू देवाला 3 पग भूमी दान कर. शुकाचार्य त्याच ठिकाणं ते बघतात का हे बघतो भगवंताच्या रूपामध्ये, वामन अवतारामध्ये साक्षात भगवंत आहे. आणि ते बळीराजाला सांगतात अरे तो हे देऊ नको दान. बळीराजा सांगतात मी शब्द दिलेला आहे आणि हा शब्द मी मोडणार नाही. मोडणार नाही शब्द. बळीराजा सांगतात नाही मी माझा शब्द मोडणार नाही. पण त्यांचे गुरु सांगतात का कधी कधी आपण दिलेलं वचन सुद्धा मोडलं पाहिजे. कधी कधी आपण दिलेलं वचन सुद्धा मोडलं पाहिजे बरं का. बघा एखादी बायको आणि नवरा असतो आणि बायकोनी नवऱ्याची स्तुती करावी. किती आनंद वाटतो बायकोला. नवऱ्याने जर बायकोची स्तुती केली तर किती चांगली वाटते. ती बाई दिसायला कशी का असेना, पण आपल्या नवऱ्याने जर आपल्याला म्हटलं बाई आज तुलाही सुंदर दिसते ग, फार आनंद वाटतो. माई बाप आनंद किती वाटतो. अशी स्तुती नेहमी केली पाहिजे बर का, असं सांगता येते. अशा स्तुती आपल्याकडून घडली पाहिजे, अशी स्तुती आपण केली पाहिजे. एकदा भजन करू. गोविंदा गोपाल सर्वांनी वामन भगवंताचे पाय चरण सर्वांनी त्यांचा स्पर्श करायचा, दर्शन घ्यायचं सर्वांनी. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. मुरली मनोहर नंदलाला. मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाल मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला.
ज्याला वाटेल त्याने दक्षिणा टाका. आणि ज्यावेळेस हे वामन भगवंत भिक्षा मागतात त्यावेळेस साक्षात अन्नपूर्ण माता त्यांना भिक्षा वाढते मायबाप. आणि असं करत करत आता हे वामन भगवंत त्या बळीराजाच्या जवळ आहे. बळीराजाचं हातामध्ये पाणी घेतो आणि त्या संकल्प करणार की वामन भगवंताला 3 पाव जमीन देऊन द्यायची, दान करायची. तेवढ्यामध्ये त्यांचे जे गुरु होते ते त्या कमंडलू मध्ये आले. कारण ते सांगत होते की हे भगवंत आहे, भगवंत आहे. पण बळीराजाने कुणाचंच ऐकलं नाही. संकल्प घेतला आणि 3 पाऊल जमीन ही देवाला देऊन दिली, वामन भगवंताला देऊन दिली. बरं का, ज्यावेळेस देवानी पहिलं पाऊल ठेवलं तर पहिलं पाऊल ठेवल्यानंतर देवाची मूर्ती इतकी विशाल झाली, इतकी विशाल झाली, इतकी विशाल झाली की वैकुंठामध्ये ब्रह्मदेवाच्या जवळ भगवंताचा, वामन भगवंताचा पाय असा ब्रह्मदेवाच्या जवळ गेला. ब्रह्मदेवाने हा चरण भगवंताचे बघितले आणि आपल्या कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्या ब्रह्मदेवांनी ह्या भगवंताच्या पायावर सोडलं. तिथून गंगेचा उगम झाला मायबाप. ह्या जे चरणावरून जे तीर्थ निघालं तिथून गंगेचा उगम झाला. पहिलं पाऊल टाकल्यानंतर पूर्ग व्यापून टाकलं. त्यानंतर दुसरं पाऊल, जेवढी सर्व संपत्ती सत्ता होती तेवढी सगळी दुसऱ्या पावलामध्ये घेतली. आणि आता बळीला विचारताय का तिसरं पाऊल कुठं ठेवू. त्यावेळेस बळीराजा सांगतात का दान देणाऱ्यापेक्षा दाता फार महत्वाचा असतो. कारण आपल्याकडे फार सोन्याची एकदम सगळं असं मोठं भरलेलं आहे, सर्व असं सोनं भरलेलं आहे कपाटामध्ये. बरं का, कल्पना करा, आपल्याला सोनं दान द्यायचं आहे, आपल्याकडे सोनं भरलेलं आहे, पण दान देणाऱ्याची इच्छा पाहिजे. श्रीमंती असून उपयोग नाही, दान देणाऱ्याची श्रीमंती असून उपयोग नाही. देण्याकरता दाता दानशूर पाहिजे. म्हणून हे बळीराजे इतके दानशूर, दाते इतके चांगले होते. त्यांनी सांगितलं माझ्याकडचं संपलं पण अजून मी आहे, मी अजून आहे. आणि असं म्हटल्यानंतर आता तिसरं पाऊल कुठं ठेवू म्हटल्यानंतर माझ्या डोक्यावर म्हणे बळी जीव दिला पायते, जीव दिला पायतळी, जीव दिला पायतळी. तुका म्हणे बळी जीव दिला पायतळी, जीव दिला पायतळी, जीव दिला पायतळी. जीव दिला पायतळी, जीव दिला पायतळी. तुका म्हणे बळी जीव दिला पायते, जीव दिला पायतळी, जीव दिला पायतळी. तसा बळी डायरेक्ट पाताळात गेला. आणि आता बळी पाताळात गेला आणि बळी पाताळात गेल्यानंतर भगवंत बळीला सांगतात, बळीराजा तुला काय पाहिजे माग. आता काय मागावं ह्या बळीराजानं. आता त्यानेच भगवंताला एवढं दान दिलंय आणि आता हा देवाकडे काय मागेल. म्हणून मग आता हा भगवंताला सांगतोय
मला काहीच नको देवा, फक्त तुम्ही माझ्या असे समोर राहा की मला येतानाही तुमचं दर्शन झालं पाहिजे आणि जातानाही तुमचं दर्शन झालं पाहिजे. मी बाहेर गेलो तरी मला तुमचं दर्शन झालं पाहिजे, मी आतमध्ये जाताना सुद्धा मला तुमचं दर्शन झालं पाहिजे, म्हणजे येता जाता मला तुमचं दर्शन घडलं पाहिजे. आता हे बळीराजाचं जो महल होता त्याला काही एक दरवाजा होता का मायबाप? त्याला काय एक दरवाजा नव्हता, अनेक दरवाजे होते. आणि मग आता भगवंताने अनेक याच्यामध्ये त्या द्वारपाल म्हणून बळीराजाच्या समोर ते होते. आता वैकुंठामध्ये लक्ष्मी माता एकट्याच. कित्येक दिवस झाले मायबाप. एक दिवस नारद महर्षी आले आणि नारद महर्षी आल्यानंतर नारद महर्षींना लक्ष्मी माता विचारते, किती दिवस झालेत, किती दिवस भगवंत हे बळीचे द्वारपार म्हणून राहतील? 52 दरवाजाचे द्वारपाल आजा देव बनलेला आहे. भगवंत बळीचा 52 दरवाजाचा द्वारपाल आहे. नारद महर्षींना सांगितलं काय करावं. नारद महर्षी म्हणे, आता रक्षाबंधनचा सण जवळ येतोय आणि ह्या रक्षाबंधनच्या सणाला तू बळीला ओवाळायला जाय आणि बळीला ओवाळल्यानंतर बळी काहीतरी तुला भेट वस्तू देईन, त्यावेळेस तू भगवंतालाच मागून घे. असं सांगितलं का भगवंतालाच मागून गेले. चुळबुळ करतात तुम्ही सगळे. एकदा बोला बरं मोठ्या प्रेमाने, राधे 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 राधे. राधे राधे. तुम्हाला कंटाळा आलाय का? माशे तुमचे सगळ्यांचे लईच तोंड पडले हो. तुमचं असं लक्षच नाही. एकदम सगळे ते समोरचे पोरं सगळे बडबड करतात. एकदम अजिबात कुणीच कुणाशी बळीला ओवाळल्यानंतर बळी तुम्हाला काहीतरी भेट देईल. म्हणून तुम्ही काय भेट घ्याल? भगवंतालाच मागून घ्या. आता ह्या लक्ष्मी माता ओवाळी आली जवळ. ओवाळीच्या दिवशी ताट घेऊन मस्त असं भरजरीत वस्त्र घालून आपल्या भावाला बळीराजाला ओवाळायला गेल्या. आपण पण आपल्या भावाला ओवाळायला जातो का नाही? हो. कसे कपडे घालून भरजरीत वस्त्र घातलं पाहिजे माईबाप बरं का. असं अगदी आता लक्ष्मी मातेचं सौंदर्य म्हणजे विचारच करायचं नाही माईबाप. तिथं जर लक्ष्मी माता अशा बाहेर निघल्या तर चंद्रा सूर्याचे फ्ल्यूज उडत होते बरं का. इतकं सौंदर्य त्या लक्ष्मी मातेचं, असं तेज झळकायचं नुसतं. आणि आता ह्या लक्ष्मी माता बळीराजाला औक्षण करण्याकरता ओवाळण्याकरता निघाल्या आणि गेल्यानंतर बळीराजाला ओवाळलं. सगळं झालं. बळीराजाने विचारलं, तुम्हाला काय भेट हवंय? म्हणे, तो तुमचा जो द्वारपाल आहे ना म्हणले, तो माझा मला तेवढा परत करून द्या, बाकी मला काही नको. आणि ह्या पद्धतीने बळीराजाने मग भगवंताला लक्ष्मी मातेबरोबर पाठवलं. आणि लक्ष्मी माता मग त्यावेळेस भगवंताला घेऊन आल्या. अशा पद्धतीने भगवंताने जे सर्व काही बळीराजाने घेतलेलं होतं ते स्वर्गाला भगवंतांना देवांना ते परत केलं. कोणी? वामन अवतारामध्ये भगवंताने. त्यानंतर बघा 9व्या स्कंदामध्ये भगवंताचं रामाचं चरित्र येत आहे.
प्रभू रामचंद्र जे आहे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. कारण ते एक वाणी आणि एक बाणी आहेत. रघुकुल रीति सदा चली आई, कुल रीत सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई, रघुकुल रीति सदा चली आई, रघुकुल रीति सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए परी वचन न जाए, प्राण जाए परी वचन न जाए, रघुकुल रीति सदा चली आई, रघुकुल रीति सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई. प्रभू रामचंद्रांचा जो पूर्ण अवतार आहे, जे प्रभू राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सगळ्यांसहित त्यांचा जो अवतार आहे तो सगळ्यांसहित ते त्या अवताराला आलेले होते. आणि त्यानंतर 14 वर्ष प्रभू रामचंद्रांनी वनवास केला. 14 वर्षाच्या वनवासामध्ये सीतामैया देखील त्यांच्या बरोबर होत्या. कारण ज्यावेळेस हे प्रभू रामचंद्र वनवासा करता निघाले, कैकेयी मातेने हट्ट धरला. दशरथ राजांना सांगितलं की माझे जे 2 वर शिल्लक आहे ते तुम्ही मला द्या. भरताला गादी द्या आणि रामाला वनवास. आणि ह्या वनवासामध्ये प्रभू रामचंद्राला नुसतं कानावर पडलं की आपल्या आईची इच्छा आहे आपण वनवासाला जावं. मायबाप त्या क्षणी जगाच्या मालकाने वल्कर परिधान केलं, राजवस्त्र त्यागले आणि अयोध्येमधून ज्यावेळेस कळालं त्याच दिवशी सकाळी वल्कर धारण करून प्रभू रामचंद्र सीताजींनी हट्ट धरला. माता सीता सांगतायत मी तुम्हाला एकट्याला जाऊ देणार नाही, कारण मी तुमची पत्नी आहे. लखन भैयाने मी तुम्हाला एकट्याला जाऊ देणार नाही, मला पण तुमच्या बरोबर. म्हणून राम लखन आणि माता सीता 3 जण वनवासाला ज्यावेळेस निघतात त्यावेळेस वनवासाला जात असताना जेवढी अयोध्या नगरी आहे, सगळे अयोध्या नगरीचे जे सर्व राजे होते, जेवढी प्रजा होती, सगळ्या प्रजेच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागलेल्या होत्या. आणि सगळे प्रभू रामचंद्रांच्या त्या महलावरती आले. सगळे जर विनवणी करत होते, हात जोडत होते प्रभूला का देवा तुम्ही जाऊ नका, जाऊ नका, जाऊ नका. अशी प्रजा व्याकुल झाली. पण आईची इच्छा आहे की मी 14 वर्षाचा वनवास करावा, म्हणून मग वनवासा करता निघाले. मायबाप शरीरच्या तटापर्यंत सोडण्याकरता रथ आला. अरे शरीरच्या तटापर्यंत रथामध्ये आले आणि तिथून पुढे माझे प्रभू रामचंद्र निघाले वनवासा करता. बरोबर सीता माता होत्या. या ना महाराज वरती या, या इकडे या बरं का.
सीता माता बरोबर होत्या आणि 14 वर्षाचा वनवास राजाने असा काढला का जिथं जाईल तिथं काड्या जमा करायच्या, जिथं जाईल तिथं कुटिया जमा करायची, फळं खाऊन मिळेल ते खाऊन 14 वर्षाचा वनवास. कारण प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या आपण भूमीमध्ये आहेत. काही दिवस पंचवटी या ठिकाणी हे प्रभू रामचंद्र या ठिकाणी होते बरं का. सोबत सीता माता होत्या, मायबाप. जनक राजाची कन्या होती, राजाची कन्या प्रभू रामचंद्राला दिली. मनामध्ये असा विचार केला होता की राजाची मुलगी आहे, राजाच्या घरी दिली, राजाची राणी म्हणून राहील. पण 14 वर्ष वनवासामध्ये प्रभू रामचंद्राच्या सानिध्यात गेले, पण बापाने कधी तक्रार केली नाही. मायबाप, सीता मातेने 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपणारी सीता माता आहे मायबाप बरं का. जिचा बाप पण राजा आहे आणि जिचा सासरे सुद्धा राजे आहेत, अशी असणारी सीता माता उशाला दगड घेऊन झोपते मायबाप बरं का. पण कधी बापाने तक्रार केली नाही, कधी मुलींनी सुद्धा तक्रार केली नाही. पण आजकालच्या मुली बघा तुम्ही, जगाचा मालक होता मायबाप, त्याच्या पत्नीने कधी तक्रार नव्हती. पण आपलं बघा ना, थोडं जरी काही उणं झालं तरी आजकाल किती दुर्दैव झालंय मायबाप, फार दुर्दैव वाढत चाललेलं आहे बरं का. आणि हा सीता माता प्रभू रामचंद्र वनवास करत 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 सीता मातेचं हरण होतं आणि रावणाने सीता पळून नेली. आणि भगवंत आता त्या सीता मातेच्या शोधात असताना सीता माता कुठे कुठे वियोग केला थोडासा मायबाप. आणि ज्यानंतर कळालं की सीता माता ह्या रावणाने पळून नेलाय, त्या रावणाला युद्ध झालं, रावणाचा पराजय केला आणि पराजय करून प्रभू रामचंद्रांचा विजय झाला. आणि हा विजय करून प्रभू रामचंद्र पुन्हा अयोध्येला आले मायबाप. जगाचा मालक अयोध्येला आले पुन्हा. पण त्यावेळेस दशरथ राजे त्या ठिकाणं नव्हते, कारण इतकं प्रेम होतं, इतकं प्रेम होतं प्रभू रामचंद्रावरती. आणि ह्या वियोगामध्ये दशरथ राजे गतप्राण झाले होते. पण बघा, आपण आता मिरवणुकीच्या दिवशी जो तो कलश होता, कशाचा, 5 वर्षापासून जे आपलं आराध्य दैवत आहे, 5 वर्ष झाली, 5 वर्षापासून झोपडीमध्ये असणारे माझे प्रभू रामचंद्र. आणि आता 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अनेक साधूंच्या, संतांच्या, सर्वांच्या अगदी रक्त सांडले, अनेक जणांच्या बळी गेले त्या मंदिराकरता. प्रभू रामचंद्रांचं जे मंदिर आता भव्य दिव्य स्वरूपामध्ये अयोध्येला होतंय. आणि 22 तारखेला माझ्या भगवंताची प्रतिष्ठा आहे. ही 22 जानेवारी म्हणजे तुमची माझी दिवाळी मायबाप. श्री राम जानकी बेटी मेरे सीने में जानकी बेटी मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में.
दैवत 22 जानेवारीला आपला देवाची प्रतिष्ठा आहे, म्हणजे आपली दिवाळी आहे मायबाप. तुम्हा आम्हा हिंदूंची सर्वांची दिवाळी आहे. आणि ह्या दिवशी 22 जानेवारीला आपल्या घराघरामध्ये दिवे लागले पाहिजे, घराघरामध्ये आपल्या सण उत्सव साजरा केला पाहिजे. ज्यांना शक्य होईल त्यांनी अयोध्येला जा मायबाप. पण प्रत्येक गावात, प्रत्येक घरात, प्रत्येक नगरामध्ये अयोध्या झाल्याशिवाय राहिलं नाही पाहिजे. प्रत्येकाने हा उत्सव अशा जोमामध्ये साजरा करायचा आहे. कारण हर घर मध्ये एकही नारा गुंजेगा कि हमारा भारत का बच्चा बच्चा कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है. अवध दुरी के राम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है. अवध दुरी का राम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. अवधपुरी में राम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. साजरा झाला पाहिजे मायबाप. असे प्रभू बरे का राम अवतार झाला आणि राम अवताराच्या नंतर दशम स्कंदामध्ये श्री कृष्ण चरित्र आलेलं आहे. दशम स्कंदामध्ये हे कृष्ण चरित्र आता शुकाचार्य प्रभूंना सांगतात, परीक्षित राजा आता ऐका, इकडे लक्ष द्या. अहो ऐका, आता कृष्ण चरित्र श्रवण करायचं आहे. आता कितवा दिवस सांगताय बर का? 5 दिवसापासून शुकाचार्य परीक्षित राजांना ही कथा सांगताय. कोणती कथा? जी कथा तुम्ही पण श्रवण करताय ती मत श्रीमद भागवत कथा. आज 5 दिवसापासून परीक्षित राजा हे एकाच जागेवरती बसलेले मायबाप, एकाच जागेवरती बसलेले. आणि आता शुकाचार्य त्यांना विचारतायत, राजे 5 दिवस झाले तुम्ही जागेवरून उठले नाहीत, तुम्हाला काही तहान भूक लागत नाही का?
परीक्षित राजाने काय सांगितलं ऐका सर्वांनी. प्यार से बोलो, प्यार से बोलो. हां वा. परीक्षित राजाने सांगितलं मला फक्त एकच भूक लागली, एकच तहान लागली. ती कशाची? जे कथा अमृत चाललंय ना त्या कथेची अमृताची माझा तहान लागली आहे. आणि त्या तहानामुळं मला कुठल्याच प्रकारचं काही भूकही लागत नाही आणि काही ताणही लागत नाही. ह्या कथेची भूक मला लागलेली आहे. आता ह्या भगवंताचा अवतार कसा होतो, भगवान श्रीकृष्णाचा अवतार कसा होतो, आता ते भगवंताला परीक्षित राजा सांगताय. परीक्षित राजाला शुकाचार्य सांगताय मायबाप. ज्यावेळेस देव अवताराला येतो ना तर डायरेक्ट अवताराला येत असतो का? नाही, डायरेक्ट अवताराला येत नाही महाराज. काहीतरी कारणास्तव देव अवताराला येत असतो मायबाप. त्याकरता काहीतरी कारण असतं. ज्यावेळेस धर्मावरती काहीतरी संकट येतं त्यावेळेस भगवंताने अवतार घेतलात मायबाप. ज्या वेळेस धर्मावरती संकट येतं, ग्लानी येते, त्यावेळेस भगवंत अवतार. धर्म रक्षा भया अवतार घेसी, धर्म रक्षा भया अवतार घेसी, धर्म रक्षा वया अवतार घेती, धर्म रक्षा वया अवतार घेती, धर्म रक्षा भया अवतार घेसी, धर्म रक्षा भया अवतार घेसी, धर्म रक्षा वया अवतार घेती, धर्म रक्षा वया अवतार घेती. आपुल्या पाळीसी भक्त जन, आपुल्या पाळीसी भक्त जन, आपुल्या पाळीसी भक्त जन, आपुल्या पाळीसी भक्त जन. अंबरसी साठी जन्म सोची गेले, अंबरसी साठी जन्म सोची गेले, अंबरसी साठी जन्म सोची गेले, अंबरसी साठी जन्म सोची गेले. चे जे कर्म आहे मायबाप ते सुद्धा दिव्य आहे आणि देवाचा जन्म सुद्धा दिव्य आहे. देवामध्ये आणि आपल्यामध्ये आपल्याला यावाला आपण जे येतो ना महाराज ते डायरेक्ट येत असतो. आपल्याला यावाच लागतं कारण आपले जसे कर्म असतं तसं आपल्याला ते भोगावं लागतं. जसे कर्म करू. आपला देह पंचज्ञान इंद्रियापासून बनलेला असतो. ज्यावेळेस पंचमहाभूते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ह्या 5 तत्वापासून तुमचं माझं शरीर बनलेलं आहे मायबाप. आणि आल्यानंतर मग आपण जसे कर्म करू त्या पद्धतीने आपल्याला जैसा जो कोई कर्म करेगा वैसा ही फल पाता, जैसा जो कोई कर्म करेगा वैसा ही फल पाता. मेरे भगवान के दरबार में सब लोगों का खाता, मेरे भगवान के दरबार में सब लोगों का खाता, मेरे भगवान के दरबार में सब लोगों का नाता. जो कोई कर्म करेगा, जैसा जो कोई कर्म करेगा वैसा ही फल पाता, जैसा जो कोई कर्म करेगा वैसा ही फल पाता. मेरे भगवान के दरबार में सब लोगों का, मेरे भगवान के दरबार में सब लोगों का नाता, भगवान के दरबार में सब लोगों का नाता, मेरे भगवान के दरबार में सब लोगों का खाता. कर्म असल
84 लक्ष उणी आहेत मायबाप. जसे कर्म केली तशी ती कुठेतरी कोणत्या तरी नरकात असतो आणि पुन्हा त्या योनीला आपल्याला जन्माला यावाच लागतं. तसं देवाचं नाही मायबाप. देवाचा जन्म हा दिव्य आहे आणि कर्मही दिव्यच आहे. एक उदाहरण आहे पण सांगायला लय मोठं आहे, आता त्याच्यामध्ये लय वेळ जाईल बरं का. आणि आपल्याकडं वेळ तेवढा नाही मायबाप. पण बघा तुम्ही आपण पाप पुण्य समान झालं की इथं अवताराला येतो. कशामध्ये? मनुष्य जन्मामध्ये. पाप पुण्य समान झालं की मनुष्य जन्म मिळतो. पाप जास्त झालं तर कुर्मी कीटक जुजंतूंचा बरं का. आणि पुण्य जर जास्त झालं तर स्वर्गातील देवाचा. मग ह्या तिन्हींपैकी तुम्ही कोणता मान्य कराल? कुर्मी कीटक जुजंतूंचा बोलत चला ना. कोणता? मला असं वाटतं का कुर्मी कीटक जुजंतूंचा कोणीच मान्य करणार नाही मायबाप. पण बघा कर्म जर तशी झाली नाही तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मग कर्म करण्याकरता जीवनभर संतांच्या संगतीत राहणे. भगवंताचं संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. हरि सुमिरन में लाग रे तेरी अच्छी बनेगी. हरि सुमिरन में लाग रे तेरी अच्छी बनेगी. संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी. जीवनामध्ये संगत चांगली केली, भगवंताची भक्ती केली मायबाप, तर मग पुन्हा जन्म मृत्यू नाही बरं का. म्हणून तुम्हा आम्हाला इच्छा नसली तरी इथं येवाच लागतं. पण भगवंताचं असं आहे, ज्यावेळेस धर्मावरती काहीतरी संकट येतं त्यावेळेस भगवंत अवताराला येत असतात. मग आता बघा धर्मावरती संकट आलं. इकडे लक्ष द्या सर्वांनी आता बरं का. धर्मावरती संकट आलंय आणि आता ही पृथ्वी रूपी वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पासी जाए आणि नेत्री वाहे तो ही सांगत असे. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मदेवापाशी गेली आणि ब्रह्मदेवाला सांगते, आता मला हा पापाचा भार सोसत नाही. आणि मग ब्रह्मदेव क्षीरसागरावर जातात आणि क्षीरसागरावर गेल्यानंतर पुरुष सूक्त घेतात आणि मग भगवंत सांगतो का मी अवताराला येणार, मी अवतार घेणार मायबाप. आतापर्यंत नारद महर्षी सांगतात देवा थांबा म्हटले तुम्ही, आता तुम्ही लगेच अवतार घेताय पण आधी माझा ऐका. म्हटले काय? अहो म्हटले आतापर्यंत तुम्ही अवतार घेतले, आतापर्यंत तुम्ही अवतार घेतले, पण म्हटले कधी माशाचा कधी कासवाचा, त्या गजेंद्र करता. आम्हाला असं नकोय देवा. आणि मग भगवंत सांगतात की मी आता असा तसा नाही म्हटले, मी आता हरी अवतार घेणार आहेत. पण अवताराला येण्याच्या आधी
भगवंत सर्वांना सांगतात, पण राधाराणी सांगते, देवा तुम्ही जर अवताराला जर गेले तर देवा म्हटले मी कसं काय राहणार, मी एकटी राहणार नाही देवा, मला देखील तुमच्या बरोबर यायचं. असं राधाराणी सांगते. राधाराणी सांगते मला तुमच्या बरोबर यायचं. देव म्हणते ठीक आहे, हरकत नाही, पण देवा तिथं गोवर्धन आहे का, यमुना मैया आहे का? ज्या ठिकाणी गोवर्धन असेल, ज्या ठिकाणावरती यमुना मैया असेल, त्याच ठिकाणावरती मी येणार. मग बघा 84 कोसाचा गोवर्धन पर्वत भगवंताने आणला. कुठून? स्वर्गातून बरं का. 84 कोसाचा गोवर्धन आणला. त्यानंतर 30 कोटीच्या गायी आणल्या. 30 कोटी गायी, 30 कोटी गोपाल, 30 कोटी गोपिका, असं सर्व काही आधी भगवंतानी इकडे खाली पाठवून दिलं. आणि मग आता राधाराणीला सांगितलं की तुला अवतारा करता आधी जायचं आहे. म्हणून मग आता आधी राधाराणी अवतारा करता आली. लक्ष्मी मातेला सांगितलं की तुला रुक्मिणीच्या रूपामध्ये प्रगट व्हायचं आहे, म्हणून लक्ष्मी माता आली. पण बघा राधाराणीचा जन्म झाला मायबाप, आणि राधाराणीचा जन्म भद्रप्रतिपदेला अष्टमीच्या दिवशी ह्या राधाराणीचा जन्म होतो. आणि त्यानंतर राधाराणीच्या जन्मानंतर वसुदेवजी आणि देवकी मातेचा विवाह होतो मायबाप. बोली राधाराणी सरकार की, राधाराणी सरकार की, राधाराणी सरकार की. आणि ह्या अष्टमीच्या दिवशी ह्या राधाराणीचा जन्म झाला. आणि ही राधाराणी अशी आहे जी मिठे रस से भरियो जी, बरं का, अशी सुंदर जिचं रूप आहे, अशी मनमोहक जिचं स्वरूप आहे, अशी राधा राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे. सभी हाथों को उठाएं, राधे बोलो राधे राधे, सभी हाथों को उठाएं. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे. ओ हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. ओ हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. ओ हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. ओ तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोले राधे राधे. राधे 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 राधे, हम भी बोलो राधे. राधे 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 राधे, राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे. ओ राधे राधे. वा वा. श्री राधे.
क्या होता है, ऑटो वाला ऑटो चलाता है ना तो वो हॉर्न नहीं देता, वो सामने वाले को क्या बोलेगा, राधे राधे। और गाड़ी वाला गाड़ी चलाता है ना वृंदावन में, वो क्या बोलता है, राधे राधे। बोलो। तो आप सभी को क्या बोलना है, सभी लोग हाथ राधे उठाएं, राधे सभी हाथ उठाएं प्रेम से, सभी हाथ उठाइए, राधे राधे बोलो राधे राधे। राधे राधे। सभी को प्रेम से राधे 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 हो राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे आणि राधा राणीचा जन्म आत्ता जसा झाला तशाच जल्लोषामध्ये झालेला आहे मायबाप, बरे का. आणि मग आता वसुदेवजी आणि देवकी मातेचा विवाह हा होत आहे. आणि विवाहाच्या वेळेला 400 हत्ती, 15,000 घोडे आणि 2,000 दास्या कन्यादानामध्ये दिल्या मायबाप. किती तुम्ही कोणी कोणी काय काय दिलंय, इकडे कोण कोण काय काय घेऊन आलंय, नंदू भाऊ गेले का, हा बघा ना मायबाप एवढं सगळं त्या देवकी मातेला कन्यादानामध्ये दिलं. कंसाची लाडकी बहीण होती मायबाप. आणि आता हा विवाह पार पडला आणि कंस स्वतः रथाचा सारथी झाला. वसुदेवजींना आणि देवकी मातेला पोहोचवण्याकरता, आपल्या ताईला पोहोचवण्याकरता निघाला. रस्त्यामध्ये एक आकाशवाणी झाली आणि ह्या आकाशवाणीमधून आवाज आला असा, ह्याच देवकीच्या पोटी जो पुत्र होईल आठवा तोच तुझा काळ बनेल. जागेवरती कंसाचं प्रेम थांबलं मायबाप. आणि हे कंसाचं प्रेम थांबलं. रथामधून आपल्या बहिणीचे केस असे धरले आणि रथामधून आपल्या देवकी बहिणीला रथाच्या खाली फरफडत ओढलं. तलवार काढली, असा आघात करणार तेवढ्यात वसुदेवजी गेले. थांबीला मारू नको, थांबीला मारू नको. अरे तुला हिचा पुत्र तुझा काळ आहे, तो तुझा आघात करणार आहे, तू हिला सोड. कंसाने सोडून दिलं कारण वसुदेवजींवरती विश्वास होता. पण कारागृहामध्ये बंद करून ठेवलं महाराज. बर का, ज्यांच्या पोटी भगवंत अवतार घेणार आहे अशा देवकी मातेचा संसार कारागृहामध्ये सुरू झाला मायबाप. बर का, बघा, विचार करा, कल्पना करा. देवाचे आई वडील आहे जे कारागृहामध्ये संसाराला, नवीन लग्न झालं आहे आणि कारागृहामध्ये संसारासाठी बंद कारागृहामध्ये आहे. बघा,
पहिलं संतान झाल्यानंतर वसुदेवजींनी सांगितलं होतं की मी तुमच्याकडे घेऊन येईल म्हणून, म्हणून पहिलं झालं आणि कंसाकडे घेऊन गेले. त्यांनी सांगितलं, बघितलं, अरे 8वं माझा काळ बनणार आहे. पहिल्याच मला काही नाही म्हटले. थोडी माया उत्पन्न झाली कंसाला. पण नारद महर्षी आले. नारद महर्षींनी सांगितलं, जर पहिल्यापासून जर मोजलं तर 8वा येतो, पण 8व्यापासून मोजलं तर पहिला 8वा येतो. कारण काय होतं मायबापेचं? कारण जे कंसाचं पाप होतं बरं का, त्याचा उद्धार करायचा होता. आणि त्याकरता नारद महर्षींनी असं सांगितलं, असं करता करता 1 नाही 2 नाही 3 नाही मायबाप 6 मुलं मारली. आणि हे 6 मुलं मारल्यानंतर 6 पुत्र मारल्यानंतर देवकी मातेचे बरं का योग मायेने जो शेषाच्या रूपामध्ये भगवंताने बलदेव आपला जो ताऊजी होता, जो शेषांना सांगितलं होता, तो आता देवकी मातेच्या गर्भातून मायेने घेतला आणि रोहिणीच्या गर्भात बरं का. आणि माया त्या ठिकाणी आली. कंसाला समजलं की या ठिकाणी हे मूल याचा आघात होऊन गेला. 7मं मुलाचं काय झालं हे कळालंच नाही मायबाप. पण आता 8व्या वेळेस आता ही माता गरोदर राहिली. 8व्या वेळेस माता गरोदर आहे. आणि 8व्या वेळेस माता गरोदर आहे. आता कंसाला इतकं काय करावं, आता हा 8वा कसा निघेल, हा आपला काळ बनणार आहे आणि हा याला काही जिवंत सोडायचं नाही. म्हणून इतका बंदोबस्त वाढवला मायबाप त्या तारागृहामध्ये, इतका बंदोबस्त वाढवला. 4था 5वा महिना सुरू झाला बर का. पण देवाने वसुदेवजींच्या आत्म्यामध्ये आधी भगवंताने आधी आत्म्यामध्ये वसुदेवजींच्या आले आणि वसुदेवजींच्या आत्म्यामधून ते देवकी मातेच्या आत्म्यामध्ये गेले बर का. आणि देवकी मातेच्या आत्म्यामध्ये आल्यानंतर आता देवकी मातेचं तेज असं झळकायला लागलं. जी भगवंताची आई बनणार होती असं तेजस्वी स्वरूप त्या मातेला आलेलं होतं. आणि आता ह्या मातेला स्वरूप आलं आणि भगवंत असे कसे जन्माला आले मायबाप. जन्माला आल्यानंतर ते सामान्य माणसासारखे जन्माला आले नाही मायबाप बर का. सामान्य माणसासारखे नाही, अगदी ती मूर्ती अशी 8 वर्षाची मुलगी मूर्ती डायरेक्ट त्या मातेच्या बाजूला अशी मातेच्या बाजूला होती. आणि भगवंताच्या अवतारामध्ये भगवंताचा असं जन्म झालाय. मातेने बघितलं, अरे सामान्य बाळ असं जन्माला येत नाही. देवानी वसुदेवजींनी आणि मातेनी दर्शन घेतलं. भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर आता ही माता हातामधले ज्या वसुदेवजींच्या जे असे बंदिस्त बांधले होते, हातामध्ये कड्या, पायामध्ये कड्या, गळ्यामध्ये एवढी मोठी कडी, जिकडं तिकडं असं बांधून ठेवलेलं होतं. आता भगवंत जन्माला आल्यानंतर बर का गोकुळ अष्टमीच्या दिवशी ह्या भगवंताचा जन्म झाला. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि आता गोकुळामध्ये भगवंताचा जन्म होतोय मायबाप. स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, स्वागतं कृष्ण, सुस्वागतं कृष्ण, सुस्वागतं कृष्ण, सुस्वागतं कृष्ण. कृष्ण जन्मला बाळ जन्मला, जन्मला बाळ जन्मला, कृष्ण जन्मला बाळ जन्मला, कृष्ण जन्मला बाळ जन्मला. गंगाली यमुनाली ओ, गंगाली ओ, यमुनाली ओ, सरस्वती आली. गोड गोड गाणे गाऊ लागली, गोड गोड गाणे
स्वागत करू लागले बाळे जन्मला कृष्ण जन्मला कृष्ण जन्मला ओ किती सांगू मी किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आजी आनंदी आनंदे आजी आनंदी आनंदे झाला आनंद आनंद झाला आज आनंदी आनंद झाला स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्ण सगळ्यांनी देवाचं स्वागत करायचं स्वागतम सुस्वागतम वसुदेवजी आता भगवंताला घेऊन यमुनामय्यातून येत आहे. स्वागतम सुवे स्वागतम शरणा स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्णा स्वागतम कान्हा स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण पुणे मैयामध्ये घेऊन आले आणि आता नंदराजाच्या घरी आनंद होतो नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला बदली देते देवी आणि मज येते बाया बदली देते देवी आणि मज येते नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या घरा बाळकृष्णाला वसुदेवजी ह्या पाळण्यामध्ये टाकून जातात आणि मग नंदबाबा असतात नंदबाबाला सांगतात अरे नंद के घर आनंद भयो नंद के घर आनंद भयो नंद राजा आपल्या रत्नजडीत माळा का जो आनंद नंदगाव मध्ये आहे तो आनंद आपल्याला साजरा करायचा आहे सर्वांनी उभं राहायचं आहे बेरा आजी आनंदी सर्वांनी आनंद घ्यायचा आहे.
लंगडा असा कसा देवाचा देव लंगडा देव एका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव लंगडा देव हला हला असा कसा देवाचा देव लंगडा एका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव लंगडा देव एका पायाने लंगडा देव एका पायाने लंगडा लंगडा देव एका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव लंगडा देव एका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव लंगडा देव एका पायाने लंगडा कशी वृंदावना मुरली वाजवितो कला नकाबायानो करूया गंगा नकाबायानो करूया गंगा नकाबायानो वालो वालो गोरी नकाबायानो वालो वालो गोरी दुसऱ्या दिवशी बोलली बाबा विना करणे होईने जागा विना करणे होईने जागा पायान तुम्ही चरणासी लागा जोगाला जोगरी जो पायान तुम्ही तिसऱ्या दिवशी बोलली उमा राम रूपाची लगेन सोमा कृष्ण रूपाची लगेन सोमा कृष्ण रूपाची लगेन सोमा असे बोलले महादेव भीमा जोबाळा जोजोरी हो असे बोलले महादेव भीमा जोबाळा जोजोरी हो चौथ्या दिवशी बोलली करा आणा सोनारे आपल्या घरा आणा सोनारे आपल्या घरा आणा सोनारे आपल्या घरा आनंदनीच्या कृष्णाला करा जोबाळा जोजोरी हो वासुरी कृष्णाला करा जोबाळा जोजोरी हो पाचव्या दिवशी सटवी बोलली सीता पाचव्या दिवशी सटवी बोलली कृष्णाने सुटण वाचा जोबाळा जोजोरी गो चला बायानो 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 सुटण वाचा जोबाळा जोजोरी गो याच परिसरातील वैभव भागवताचार्य शिव महापुराण देखील करतात, ज्यांचा गोड असा आवाज आहे. त्या ठिकाणी महाराज आलेले आहे, महाराजांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांचं जिथं ना कमी तिथं आम्ही, असं ज्यांचं सहकार्य असतं, प्रत्येकाच्या पाठीशी जे उभे असतात, आपल्याच प्रभागाचं वैभव बगड्याप्पा ते या ठिकाणी आलेले आहे, त्यांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे नगरपालिकेमध्ये ज्यांचं सर्व आपल्या प्रभागामध्ये जे कामं करतात असे असणारे पुंडलिक अण्णा खोकराळे ते या ठिकाणी उपस्थित आहे. मी अण्णांचे धन्यवाद करते. पोहोचवणारे बरं का बालाजी TV चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हाला वाचून दाखवतो. काल पण 50 जय श्री बाबा आरती करू तुझ भक्त
जय श्री भागवती करू तुझ भगवंता श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ग हरिचरिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता विचित्र रूपे मधुर बड़ा स्वगुरी से स्ववर राम मुनि सकल सेवो निकाले जन सुपड़े महापर्वणी आलिय बनी किय हरणी भवजल तरणी पतिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता सार्थक हरि गुण गाओने शब्द पुराण मुकुट मने परम प्रेम अमृत जने सद सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष दाता देवाता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता भक्ति सनुमान स्थिरते पाद से सोपने युक्त निर्मल भक्त चले वरिता विहरे हरिहंस सदेत लोक सुमरे संत दिव्य गुण सेवो निरमले भान रपने रस गीता करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता पर महिमा ग्रंथांचा स्वयं प्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता श्री कृष्ण गीते वेदे मनपुरिना अनन्य होता या शरीना खचित पेटे जन्म मरिना पिता पिताती जिरिये जाती नादैवत श्री कृष्णपदी ठेवू माथा आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता हरे राम 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 हरे हरे कृष्ण भगवान की जय नागेश्वर महाराज की जय एक मिनिट सर्वांनी जागेवरती बसायचं आहे.